नमस्कार सगळ्यांना. ज्यांना आता हे आपण वांगी पाहतो आहे, ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे वांग्याची काप करून भाजी करा. त्यासाठी मी घेतले आलं, लसूण, हळद, तिखट, लाल तिखट, बेडगी मिरची तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ आणि वांगे. तर बघा, वांगे मी धुवून घेतले, त्याचे काटे काढून टाकायचे तिकडे मागचे. अशा प्रकारे काटे काढून टाकलेत मी आणि त्यांचे आपण काप करून घेतलेत अशा प्रकारे. आणि त्यानंतर असे मध्ये ते पुन्हा चिरायचे आहे, उभे आणि आडवे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. अशा प्रकारे मी सगळे कापून घेतले आहेत. इकडे कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम करायला, त्यात तेल टाकलं. इकडे आपण हा सगळा मसाला एकत्र केला आहे. आलं आणि लसूण मी वाटून घेतलं आहे मिक्सरवरनं आणि ते सगळं तयार केलेलं आहे. आणि ते वांग्याचे काप असे त्यात बुडवून असे फ्राय करण्यासाठी आपण तयार करत आहोत. असे प्रत्येक कापाला असं मसाला लावून घ्यायचा. इकडे गॅसवर आपण कढईत तेल टाकलं आहे, ते गरम होऊन द्यायचं. तोपर्यंत हे काप आपण असे तयार करून घेतले आहे मसाला लावून. तर बघा, अशा प्रकारे तयार झालेले आहे मसाल्याचे आपले वांग्याचे काप. इकडं तेल गरम झालेलं आहे. माझ्या नवीन पद्धतीने कराल तर सगळे जुने प्रकार तुम्ही हे वांग्याचे विसरता. अशा प्रकारे आपण तेल गरम झालं आहे, त्यामध्ये वांग्याचे चमचमीचे काप हे टाकलेले आहे फ्राय करायला. ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. वांग्याचे काप हे जाडसरच करायचे, कारण ते फ्राय केल्यानंतर त्याची साईज कमी होती. काप केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवा, जेणेकरून ते काळे पडणार नाही याची काळजी घ्या. फ्राय करण्यासाठी रवा लागत नाही. वांगी सॉफ्ट असतात, रवा हा वाफेने निघतो. अशा प्रकारे हे आपले वांगे फ्राय झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.